सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील पठारे वस्तीवर जादू उठवण्याच्या संशयातून मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. घरासमोर संशयास्पद पूजाविधी करत कुऱ्हाडीच्या साह्यानं जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला गेलाय. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कुटुंबाच्या घरासमोर रात्री उशिरा संशयास्पद हालचाली सुरू असल्याचं दिसून आलं. घराबाहेर लिंबू, काळी बाहुली, हळद, कुंकू, नारळ, दोरी आदी वस्तूंसह पूजेची मांडणी केली गेली. अचानक झालेल्या आवाजामुळे घरातील सदस्य जागे झाले. बाहेर येऊन पाहणी केली असता काही जण संशयास्पद पद्धतीनं विधी करत असल्याचं आढळलं. घडलेल्या प्रकारामुळे कुटुंबीय घाबरलं, मात्र धाडस दाखवत त्यांनी संबंधितांचा पाठलाग केला. यावेळी चौघांपैकी एकाला पकडण्यात यश आलं असून त्याला राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिलं गेलंय. पकडलेला आरोपी विशाल रावसाहेब लांडे, राहणार देहरे, हा त्यांचा जावई असून त्याच्याशी कौटुंबिक वाद होता. मुलीच्या मृत्यूबाबत पूर्वीही संशय व्यक्त करत गुन्हा दाखल झाला होता. जामिनावर सुटल्यानंतर आरोपी सतत त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला. 26/4/2025 रोजी माझी मुलगी पूनम विशाल लांडगे हिचा घातपाती मृत्यू झाला. त्याच्यानंतर आम्ही रीतसर फिर्याद दाखल केली. समोरच्या आरोपींना अटक झाली. त्याच्यानंतर त्यांना काही दिवसात जामीन मंजूर झाला. जामीन मंजूर झाल्यानंतर आम्ही DOISP ऑफिस, MIDC पोलीस स्टेशन यांच्याशी रीतसर पत्रव्यवहार करून त्यांना आरोपींना समज द्यावी असा पत्रव्यवहार केला का ते आमच्या घरी येऊन आम्हाला धमकू शकतात, हाणमारी करू शकतात किंवा आम्हाला काहीतरी आमच्यावर काहीतरी गुन्हा दाखल व्हावा असं काहीतरी करू शकतात. पोलीस स्टेशनने त्यांना समज द्यावी किंवा जे 3 वर्षाचं बाळ आहे त्या बाळाला ताब्यात घेण्यासाठी आमच्यावर बळजबरी करू शकतात. तर त्यांना ते बाळ ताब्यात घ्यायचं असेल तर कोर्टामार्फत ते निरीक्षर प्रोसेस करून ते बाळ ताब्यात घ्यावे. परंतु काल अचानक रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान आरोपीपैकी विशाल रावसाहेब लांडगे आणि 3 अनोळखी इसम हे रात्री आमच्या घरी आले. आमच्या दारामध्ये त्यांनी जादूटोणा भानामती करण्यासारखे प्रयोग केले. परंतु गेटचा आवाज आल्यामुळं आम्ही झोपेत असताना आम्ही जागे झालो. त्यापैकी 3 आरोपी हे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आणि त्यापैकी विशाल रावसाहेब लांडगे हा आरोपी आमच्या मुलांनी रोडच्या साईडला अंधारात पकडला आणि त्याला इथं उजाडात आणून पोलीस स्टेशनला फोन केला. पोलीस स्टेशनची टीम आली. त्यांनी पोलीस स्टेशनच्या आम्ही त्यांच्या ताब्यात दिला तो आरोपी. नंतर मी रात्री 2-2:15च्या दरम्यान राहुरी पोलीस स्टेशनला जाऊन FIR दाखल करायसाठी गेलो तर त्यांनी NCR आमची घेतली. अजून फिर्याद दाखल करायला जायचंय. आम्ही झोपल्यानंतर आहे ना मुलीचे मिस्टर इथं आले आणि ना तिने जादूटोणा केला आमच्या दरवाजामध्ये आणि गेटचा आवाज आला म्हणून आम्ही बाहेर आलो तर तिने ना गेटचा आवाज ऐकला, लगेच पळाला. तो पळाल्याबरोबर हे 2 जण गेले, त्याला धरून पकडून आणलं. पकडल्यानंतर बघितलं तर तो जावईच होता आमचा, बाकी काही नाही. तो फक्त आम्हाला मारण्यासाठी आलेला होता. आमच्या बाळाला, आमची मुलगी त्यांनी मारलेली होती. आम्हाला तशा धमक्या दिलेल्या होत्या. छोट्या बाळासाठी आला होता तो. त्याला बाळ लागत असेल किंवा काहीतरी त्याचं हे असं जादूटोणा पण करून गेला. बांगड्या हातापटी मी मला म्हणला का माझं बाळ मला लागत, मला पाहायचं. मी दिलं नाही, हात धरला माझा, बांगड्या फुटल्या माझ्या. हे झालं कुऱ्हाडी ते सगळं हे म्हणजे उद्या जर समजा आम्ही मुलीचा मृत्यू होऊन किती वर्ष झाले? अजून वर्ष पण नाही झालं, 15 दिवसामध्ये श्राद्ध आहे तिचं. तेव्हापासून त्याचा त्रास द्यायचं चालूच होते त्याचीवाली. आता हे 2 पण हे ड्युटीवर जाते, मुलगा पण ड्युटीवर जातो, मी एकटीच घरी असते असं म्हणलं. पोलिसांना सांगून पण पोलिसांनी काही ऍक्शन घेतली नाही. मग उद्या समजा हे ड्युटीवर गेलं काही झालं तर याला जबाबदार कोण आहे? पोलिसांनी ना
डायरेक्ट आहे ना कारवाई करावं, त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावं, एवढंच माझं म्हणणं आहे. बाळापर्यंत तिने येऊ पण नाही. दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव ॲडव्होकेट रंजना गवांदे आणि देविदास देसाई यांनी घटनास्थळी भेट देत या प्रकाराची गंभीर दखल घेतली. भोंदू मांत्रिकाविरोधात मोहीम राबवून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली असून तपासात हलगर्जीपणा झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिलाय. गोविंद पठारे यांच्या वस्तीवर रात्री 12:30 वाजेच्या दरम्यान त्यांचा जावई आणि जावयासोबत तिघांनी इथे येऊन वस्तीवर दहशत निर्माण केली. तर केवळ दहशत निर्माण करणं हा हेतू नसावा. त्यांनी जो इथे पूजा केलेली आहे, पूजा म्हणजे काळी बाहुली, लिंब आणि हळद कुंकू गुलाल वगैरे, तर याच्यातून त्यांनी त्यांच्यासोबत जे 3 जण होते त्यात कोणीतरी भगत मांत्रिक असण्याची शक्यता आहे, कारण ते 3 लोक पळून गेले. जावयाला त्यांनी पकडून ठेवलं. तर त्याच्यामध्ये म्हणजे आता जावयाच्या विरोधात कारवाई पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु हे विधी करण्यामागे कोण मांत्रिक होता, कोण भगत होता हे शोधणं आणि त्यांच्यावर कारवाई होणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि केवळ ही पूजा करूनच तो थांबला नाही, तर त्याने सोबत येताना कुऱ्हाड, गलोल आणि दोरी असं साहित्य सोबत आणलेलं आहे. म्हणजे ही पूजा करून दहशत निर्माण करणं, अंधश्रद्धा पसरवणं आणि भक्ताच्या जो प्लॅन होता त्याच्याबरोबर हुकूम वागणं हे तर होतच, परंतु ह्या लोकांच्या जीवावर सुद्धा त्याचा घाला घालण्याचा त्याचा विचार होता असं सगळं याच्यातून दिसतं. तर ह्या आरोपीच्या विरोधात कारवाई होऊन म्हणजे त्याला एकट्याला केवळ अटक करून चालणार नाही, तर त्याच्या सोबत असलेल्या 3 शोध घेऊन त्यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांना पोलीस कस्टडीत घ्यावं अशी आमची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मागणी आहे. देवळाली रोडवर या ठिकाणी निसर्ग हॉटेल त्या समोर पठारी वस्ती आणि या पठारी वस्तीमध्ये काल रात्री अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार झाला आणि त्या पठारी कुटुंबियाचे आम्हाला फोन आले. त्यांच्या फोननुसार आमच्या राज्य सचिव गवांदे मॅडम, गवांदे सर आणि आम्ही या ठिकाणी आलो, घटनास्थळाला भेट दिली. खरोखर हा अंधश्रद्धेचा प्रकार आहे, त्यामुळे कोणी घाबरून जाऊ नये. हे जादूटोणा जो त्याचा हेतू होता, त्यांचा जो जावई होता, त्यांच्या मुलीचं निधन झालेलं आहे, तो घातपाती मृत्यू होता आणि यांनी त्या गुन्हा दाखल केला आणि त्याचा सूड घेण्याकरता त्या जावयाने कुणा तरी बाबाला हाताशी धरून या ठिकाणी दरवाजा पुजण्याचा प्रकार केला. त्याच्याबरोबर कुऱ्हाड पण होती, दोरी पण होती, म्हणजे काहीतरी घातपात करायचा हेतू होता. पण ह्या कुटुंबाचं सुदैव की हे जागे झाले, त्यामुळे त्यांनी त्या जावायला पकडून पोलिसात ताब्यात दिलं. माझी पोलीस खात्याला विनंती की आपण हे जे असे गावोगाव गल्लोगल्ली खरात बाबा निर्माण झालेले, या खरात बाबावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार कारवाई करावी, म्हणजे ही बुवाबाजी थांबेल. या घटनेमुळे पठारी वस्तीमध्ये अद्यापही भीतीचं वातावरण असून नागरिकांमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं याची चर्चा रंगली आहे. अंधश्रद्धा, भीती आणि संशयाच्या छायेत घडलेल्या या प्रकाराचं नेमकं सत्य पोलीस तपासातून समोर येणार आहे. तर या प्रकरणाचा पुढील तपास राहुरी पोलीस करतायत. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.